नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. माघ महिना अत्यंत पुण्यफलदायी असा मानला जातो आणि या माघ महिन्यात स्नानदानही अतिशय महत्त्वाचे मानतात. त्यातही एकादशी व्रतही अतिशय महत्त्वाचे आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी व्रत केले जाते. 8 फेब्रुवारीला आहे जया एकादशी व्रत. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे निवारण सहज संभव होते. तसेच सुख समृद्धीची प्राप्ती देखील होते. या जया एकादशीच्या व्रताच्या अनुषंगाने व्यक्तीला भूतपिशाच या प्रकारच्या योनीतून जन्म घेणे टळते. जया एकादशीला भगवान विष्णूंचे विधिवत पूजनही केल्याने तसेच व्रताची कथा ऐकल्याने शुभ फळांची प्राप्ती होते. तर मग जाणून घेऊया एकादशी व्रताबद्दल संपूर्ण माहिती. परंतु त्याआधी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत केले जाते. या एकादशीच्या दिवशी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तसेच मनुष्य जीवनात असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी काही विशिष्ट सेवा केल्या जातात. त्याचबरोबर घरात सुखशांती येण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय देखील केले जातात. एकादशी व्रताच्या अनुषंगाने भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना केल्याने मनुष्य जीवनातील जन्मोजन्मांतरीचे शाप, तळतळाट, दैन्य, दुःख, दारिद्र्य इत्यादी गोष्टींचा परिहार होतो आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महात्म्य सांगितले होतं. या एकादशी व्रत केल्यामुळे मनुष्य जीवनात एकाग्रता वाढते. मन आणि शरीर एकाग्र होऊन एकादशी व्रत करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक आजारातून मुक्तता मिळते. त्याचबरोबर मनशांतीचा देखील लाभ होतो. एकादशी व्रताच्या आचरणाने मनुष्य जीवनातील मृत्यूनंतर मिळणाऱ्या भूत, प्रेत, पिशाच यासारख्या योनीतून मुक्तता मिळते. तेव्हा ज्यांना व्रत करणे शक्य असेल त्यांनी हे व्रत अवश्य करावे. एकादशीचे व्रत करताना एकादशी तिथीला उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेच्या आत तो उपवास सोडावा. मात्र ज्यांना कोणाला व्रताचरण करणे शक्य नसेल त्यांनी किमान या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन माता लक्ष्मीसोबत करावे. त्या अनुषंगाने जन्मजन्मांतरीच्या पापातून, शाप, तळतळाटातून मुक्तता तर होतेच, सोबतच माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्या कुटुंबावर राहते. कुटुंबात धनधान्यादी संपदा वृद्धी होते. तुम्ही जे कुठले कार्य हातात घेतले असेल तर त्यातही यश प्राप्ती होते. अशा प्रकारे महत्त्वाचे लाभ देणारी ही जया एकादशी. या एकादशीच्या दिवशी देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सूक्ताचा अभिषेक तसेच व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक करावा. ज्यामुळे कुटुंबात जर पती पत्नीत वादविवाद असतील, सततची भांडणं, कलह असतील तर ते दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्यांना संतती प्राप्तीत अडथळे आहेत किंवा सुसंतती अपेक्षित आहे त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक स्वरूप पूजन करून अभिषेकासाठी पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र सोबतच संतान गोपाळ मंत्र यांचा अभिषेक करावा. ज्या योगे ज्यांच्या जीवनात संतान प्राप्तीत अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते आणि होणारी संतती सुसंतती होते. या एकादशीच्या दिवशी भागवत पारायण करण्यालाही महत्त्व आहे, ज्यामुळे पितरांना सद्गती लाभते. एकादशीच्या दिवशी आवळ्याचे रोपही लावले जाते. आवळ्याचे झाड लावून त्याचे संगोपन केल्यास भूमिदान केल्याचे पुण्य लाभते. तसेच या दिवशी तुळशीचे रोप लावण्यालाही विशेष महत्त्व आहे. तुळस भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने ती प्रत्येकाच्या घरात अंगणात असते. मात्र या दिवशी जरी तुळस तोडणे वर्ज्य असेल तरी देखील तुळशीचे रोप तुम्ही लावू शकतात, ज्यामुळे कुटुंबावर कायम माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो. या दिवशी पांडुरंगाच्या मंत्राचा जपही केला जातो. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपही महत्त्वाचा मानतात. माता लक्ष्मी आणि विष्णूंचे पूजन करून लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्राचा जप केल्यास आर्थिक उन्नती होण्यास मदत होते. जया एकादशीला दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नानालाही महत्त्वाचे मानतात. ज्यांना गंगा स्नान किंवा नदी स्नान करणे शक्य असेल त्यांनी या दिवशी नदी स्नान किंवा गंगा स्नान अवश्य करावे. मात्र ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यास उत्तम राहील. या दिवशी स्नानासोबतच दानालाही महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य असेल तर गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही कपडे दान करू शकतात किंवा मिठाई दान करू शकतात. मिठाई दान करताना पिवळ्या रंगाची मिठाई असल्यास अतिउत्तम. त्याचबरोबर विष्णू मंदिरात या दिवशी दर्शनाला अवश्य जावे आणि सोबत पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या रंगाची फुलं इत्यादी वस्तू घेऊन जावेत. मंदिरातील पुजाऱ्यांना ती दान द्यावी. त्यामुळे गुरुकृपा लाभून उत्कर्षाकडे जाण्यास मदत होते. या दिवशी
करण्याचे जे काही उपाय सांगितलेले आहेत त्यातले जे तुम्हाला शक्य असतील ते उपाय नक्की करून पहा। मात्र कुठलेही उपाय करत असाल तर ते अतिशय श्रद्धेने करावेत। जया एकादशीची कथा सांगितली जाते, ती श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली। एकदा इंद्राच्या सभेत उत्सव सुरू असताना या उत्सवात देवगण, संत, महात्म्य सगळेच उपस्थित होते आणि त्याच वेळी गंधर्व गाणी गात होती आणि गंधर्व कन्या नृत्य करत होते। याच गंधर्वांमध्ये मल्ल्यावर नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय सुंदर गात होता। त्याचबरोबर हा गंधर्व जितका सुरेल गात होता तितकाच सुंदर नृत्य गंधर्व कन्या पुष्पावती करत होती। पुष्पावती मल्यवान गंधर्वावर मोहित होऊन नृत्य करू लागली आणि त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न ती करू लागली, ज्यामुळे भान हरपून त्यांना सभेचाही विसर पडला। याचा परिणाम असा झाला की दोघेही तालसुरापासून भरकटले आणि त्यांचं लक्ष विचलित झालं। इंद्रदेवांना त्यांच्या या कृत्याचा राग येऊन त्यांनी शाप दिला, तुम्ही स्वर्गापासून वंचित व्हाल आणि मृत्यूलोकात पिशाच्यासारखं जीवन जगाल। या शापाच्या प्रभावाने ते दोघेही गंधर्व आणि गंधर्व कन्या पिशाच्या योनीत गेले आणि तिथे त्रास यातनामय जीवन जगू लागले। दोघेही अतिशय दुःखी होते। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस आला आणि दिवसभरात दोघांनाही एकच फळ खायला मिळालं। त्यांना दोघांनाही स्वतःच्या कृत्याचा पश्चातापही होताच। त्या रात्री देवाची प्रार्थना करताना ते आपल्या कृत्याची क्षमा याचना देखील करू लागले आणि त्या रात्री थंडीमुळे दोघांचाही अचानक मृत्यू झाला। नकळत पण त्यांच्याकडून एकादशीचं व्रत केलं गेलं आणि याच एकादशी व्रताच्या प्रभावाने दोघांचीही प्रेत योनीतून मुक्तता झाली आणि पुन्हा ते स्वर्गात पोहोचले। जया एकादशीचे हे पुण्यकारक व्रत या दिवशी जे कोणी भक्तगण भक्तिभावाने करतात त्यांना भूतपिशाच्यासारख्या योनीमध्ये जाण्याची भीती भय राहत नाही। मग आता हे पुण्यदायी जया एकादशीचं व्रत कसं करावं ते जाणून घेऊया। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी। एकादशीच्या दिवशी लवकर उठून विष्णूंचे पूजन करावे। रात्री हरिनामाचा जप करून जागरण करावे। द्वादशीच्या दिवशी शक्य झाल्यास गरीब गरजूंना अन्नदान करावे, गोदान करावे आणि त्यानंतर व्रताचे पारणे फेडावे। त्यामुळे व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते। त्याचबरोबर एकादशी व्रत करत असताना व्रतकथासुद्धा जरूर ऐकावी। येणारी माघ महिन्यातील पौर्णिमा अतिशय पुण्यदायी अशी मानली जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार या पुण्यदायी मानल्या जाणाऱ्या पौर्णिमेला काही विशिष्ट उपाय केले जातात। त्याचबरोबर काही राशींसाठी ही पौर्णिमा अतिशय फलदायी ठरणार आहे। त्याबद्दलही अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की जाणून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।